देव जाणता आपुलिया सत्ता एका एकी देव चतुर जाणोनी अंतर वर्ततसे देव निराळा अलिप्त विटाळा तुका म्हणे किंवा म्हणे तुका देव चतुर जाणोनी अंतर वर्ततसे महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं दनुजवनकृशानं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी असा भक्त जो आवडे श्रीहरीसी तया आठविता थोर आल्हाद चित्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा तुका हा तुकावा परब्रह्मरूपी तुकिता तुका पावला सस्वरूपी तुका स्वामी हे नाम वाचे सिगाता बहुसा निळा पावला वर महाता बुक्का लावोणी बोधल्यांच्या कराणे मागत भिक्षा सदैव कोरान्नदाणे बहेणाई जासी गळा माळ घाली शंकरानंद म्हणता वृत्ती शांत झाली मस्तक हे पायावर मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संताचा या वारकरी संताचा या वारकरी देव जाणता आपुलिया सत्ता एका एकी मर्यादा पुरुषोत्तम श्री भगवान रामचंद्राच्या पदस्पर्शानं पावन पुलकित सुगंधित स्वादिष्ट आणि अध्यात्म विद्येच्या सांस्कृतिक वैभवानं उभ्या महाराष्ट्राला परमार्थाची चळवळ निर्माण करून देणाऱ्या नाशिक जिल्ह्याच्या चरण सानिध्यात पाथरसेंबे या गावी नामयज्ञात श्री महाले आणि पंढरीनाथ महाराज कदम यांच्या माध्यमातून कीर्तन सेवा करण्याचा सुयोग मला तुम्ही प्राप्त करून दिल्याबद्दल शतशः तुम्हा सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. प्रांगणात बसलेले स्त्री पुरुष आबालवृद्ध पंचकृषीतील सर्व हरिभक्ती परायण ज्ञात अज्ञात महाराज लोक मृदंग महर्षी तालज्ञ आणि स्वरज्ञ टाळकरी श्री मंगेश महाराजांच्या हातात एक स्वतंत्र प्रकाराची ताकद नजाकत गोडवा मृदंग वादनात उत्तम तऱ्हेचा ठेका अपेक्षित मुखडा अरेला पर्ण आणि गती अशा ताकदीनं वाजवणारे मृदंग महर्षी श्री मंगेश महाराज परिसरातील सर्व हरिभक्ती परायण येताना 30 गाव गावी ज्यांनी माझं मनपूर्वक स्वागत केलं त्या नवनाथ महाराजांना मी धन्यवाद देतो. माझे ज्येष्ठ गुरुबंधू या ठिकाणी उपस्थित आहेत. काही कीर्तन संप्रदायावरती प्रेम करणारा अनुयायी वर्ग आहे. वैयक्तिक कोणाचा नामोल्लेख न करता तुम्ही माझे मी तुमचा या सदराखाली श्याम महाराज आजचं कीर्तन आपण सगळेजण मिळून करूया. पाथरसेंबे तसं मला नवं गाव नाही.
काळ बराच लोटलाय, पण त्रिंबक महाराज चऱ्हाटे असताना आणि गणेश महाराज कोयटे ढेकणमोह जिल्हा बीड या दोघांच्या समवेत इथे मी कीर्तन केलेलं आहे. एवढा समाज तेव्हा नव्हता, डेव्हलपमेंटही नव्हती. 2 माईक चालावेत एवढी मशीन आणि मधून अधून पखावाजाचं पान पडावं आणि ते कागद पिटून शेकवावं अशी परिस्थिती त्या काळात होती. आता खूप जमेची गोष्ट आहे, परिवर्तन आहे. स्पीकरवाला अतिशय सुंदर आहे. त्याच्या स्पीकर ध्वनीनं महाराष्ट्रातल्या संप्रदायात अनेक गायक वादक कीर्तनकारांना आनंद प्राप्त होतो. भगवान श्री हनुमंतरायाच्या प्रांगणात मला तुम्ही कीर्तनासाठी बोलवलंय. या चौथऱ्यावरची देवता मला काही दिसत नाही. तेच दिसत नाहीत. एक तर काळोख आणि त्यात पुन्हा त्यांच्यावरती नसलेला प्रकाश आणि त्यांचंही श्यामवर्ण स्वरूप, त्यामुळं ते मला दिसत नाहीत. पण दिसत नसतानाही ते पत्रिकेत कधी कधी वक्री असतात. मराठी नाही कळत का तुम्हाला? मला तुमचा अंदाज लागावा लागणार आहे कानाचा. ते पत्रिकेत वक्री असतात, त्यामुळं येणाऱ्या काळात तुम्हाला मला ते वक्री होऊ नयेत म्हणून त्यांचं आपण अभिवादन करूया. नीलांजन समाभासम रविपुत्रं यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तन्नमामी शनिश्चरम. ते श आणि च च्या मधला उच्चार आहे. त्यांना कुटी कुटी अभिवादन करतो. ते श्री सूर्यपुत्र आहेत, कर्णाचे बंधू आहेत, तापीचे बंधू आहेत. छाया आणि संज्ञा या दोघी त्याच्या माता आहेत आणि तो अत्यंत प्रभावी देव आहे. म्हणून शनिपीडा परिहारार्थ आपल्या मंगेश महाराज धर्मशास्त्रात शनी या देवतेला समोर अभिवादन करायचं नाही. मला माहित नाही या 2-3 दिवसात हा विषय झालाय की नाही. मी अचानक आत्ता आगंतुक आलोय. परंतु या देवतेसमोर जाऊन नमस्कार करायचा नाही. त्याच्या डोळ्यातनं जे स्फुलिंग बाहेर द्रवतं ते अत्यंत विघातक त्रासदायक ठरत असतं. म्हणून एका बाजूला उभा राहून त्या देवतेला नमस्कार करावा अशी धर्मशास्त्राची प्रथा आहे. याबद्दल अलौकिक एक मुद्गल आणि गणेश पुराणातली अल्पस्वल्प कथा तुमच्या समोर मांडतो, म्हणजे त्यांचंही चरित्र गुणवर्णन होईल आणि हनुमंतांनाही ते बरं वाटेल. त्याची पीडा परिहार व्हावी म्हणून पर्यायी व्यवस्था आहे. भाविकांनी हनुमंताची उपासना करावी. पर्यायी व्यवस्था आहे ती, पर्यायी व्यवस्था आहे. पण लिगली उपासना त्याचीच करावी. ज्याच्या राशीला जो स्वामी असेल त्याने त्याची उपासना करताना शनीश्वर देवतेला टाळून ओगळून सोडून धिडकावून चालत नाही, त्यांना स्वीकारावं लागतं. बुद्धिदाता गणेश आहे. गणेश एवढी बुद्धी जगाच्या पाठीवर आपल्या भारतीय तत्वज्ञानात, रसस्वादनात आणि वैदिक तत्वज्ञानाच्या संहितेत अन्यत्र कोणाचीच एवढी ताकद नाही. बुद्धी प्रदाता गणपती देवता आहे. सांगतो चिंतन. गणानाम पती इति गणपती. गण म्हणजे संख्या, त्यांचा जो अधिपती त्याचं नाव गणपती. किंवा भारतीय घटना भारतात जन्माला येण्याच्या आधी वेदात नमो गणेभ्यो गणपतीभ्यश्च ओ नमो, नमो व्रातेभ्यो व्रातपतीभ्यश्च ओ नमो, नमः सभाभ्यः सभापतीभ्यश्च ओ नमो. तो सभेचा अधिपती आहे, सभापती आहे गणेश. बुद्धिप्रदाता आहे. परंतु त्यालाही शनी प्रकरण जड गेलेलं आहे. रामचंद्रालाही प्रकरण जड गेलं म्हणून तर सीतेचं हरण त्या काळात घडलेलं प्रकरण आहे. नाही तर रावणासारख्या यत्किंचित प्रायः शक्तीनं शांती नावाची देवाची नवरी सीता पळवावी आणि हनुमंत नावाच्या संतांनी ती परत आणून द्यावी, ही रामायणातली मोठी किमया आहे. मा निषाद प्रतिष्ठांत्वम अगम शाश्वती समाहा. रामायण माझ्या अभ्यासाचा विषय नाही. आपल्या संप्रदायात ढोक महाराज आणि संजय महाराज पाचपोर आणि नवीन यादीत ते समाधान शर्मा ही कथा करतात. मी काही रामायणातला अभ्यासक नाहीये, पण मला त्याची आवड आहे. पण मी शिकणार आहे आता येणाऱ्या काळात रामायण करायला.
शिकणार आहे. विठ्ठल 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 मी रामायणाचं तासन तास फिलॉसॉफी तत्वज्ञानानं सांगेल, तासन तास. पण त्याच्या चौपाया, दोहे, टेक, छंद, उत्तरेतली भजनं मला येत नाहीत. माझ्या या वस्त्रांतराकडे पाहून बऱ्याच लोकांना वाटतं, मला विचारतात काही लोक, तुम्ही हरिद्वारला होतात का, तुम्ही ऋषिकेशला होतात का. मी म्हणलं तुमची ही भूलभुलई आहे. मी ऋषिकेशला नव्हतो. ऋषी तिकडे आहेत, केस इकडे आहेत, असं ऋषिकेश आहे. माणसं वरपांग्या सगळ्या गोष्टीला कसे काय भाळतात हे मला कळत नाही. म्हणून श्रोत्यांना माझी प्रार्थना असती, गावकऱ्यांना, की तुम्ही कोणत्याही महाराजांच्या एका कीर्तनावर त्याच्यावर अधिक प्रेम करू नका. केवळ कीर्तनामुळे वेड होऊ नका, त्याचं पर्सनल जीवनही तपासा, मग त्याच्या नादी लागा. विठ्ठल विठ्ठल गणपती या देवतेला ते प्रकरण त्रासदायक ठरलं. कसं ठरलं सांगतो तुम्हाला मी. गणपती मळापासनं निर्माण झाले की पार्वती मातेच्या गर्भातनं उत्पन्न झाले, हा एक अभ्यासाचा विषय. यासाठी भाद्रपद महिन्यात कुठे माझा योग आला, चातुर्मासामुळे मी जात नाही कुठे, तर स्वतंत्र गणपती विषय समोर मांडता येईल. किंवा माघ महिन्यात एक गणेश जन्म महोत्सव असतो, त्या काळात चिंतन करता येईल. आत्ताचा काही विषय नाही तो, पण शनिश्चर समोर आहेत तर विषय पूर्ण करतो आणि अभंगाकडे ओळतो. काय झालं, मळापासनं की गर्भातनं हा विषय आपण बाजूला ठेवू, पण पार्वतीला पुत्र गणेश झाला ही गोष्ट सत्य आहे. षडानंद थोरले, अशोका कुमारी त्यांची बहीण आणि शंकर हे त्यांचे पिता, एवढं कुटुंब. या कुटुंबात परस्पर विरोधी सगळे गट एका सत्तेत 5 वर्ष टिकवतायत. हेही ज्यांना कळलं नाही त्यांना मी धन्यवाद देतो. म्हणून माझी मराठी कळायला माझ्या महाराष्ट्रातले मराठी माणसं मला मंडपात जिवंत लागतात. सगळे परस्पर विरोधी आहेत. सिंह हे एक वाहन विचित्रच आहे, गणेशाचं उंदीर वाहन विचित्रच आहे, आणि त्याच्या बंधू षडानंद कार्तिक स्वामीचं वाहन मयूर विचित्रच आहे. सर्प आणि उंदीर विचित्रच वर्तन आहे, बैल आणि सिंह विचित्रच आहे. हे सगळे परस्पर विरोधी आहेत. पण मंगेश महाराज शंकराच्या कुटुंबाचं एक वात्सल्य पण असंय, सगळे विरोधी गुण्यागोविंदानं कैलासात सुखात राहत होते. एवढं जरी आपल्या अध्यात्मातल्या लोकांनी शंकर परिवारचा अभ्यास केला तर आदिनाथ गुरु त्यांना कळेल असं वाटतं. परस्पर विरोधी सगळे एकत्र एकसंघ. प्रकरण असे, पार्वतीला गणेश पुत्र झाले आणि बारसं नामकरण ठरलं. त्याला किती नावं ठेवावेत? एक नाव आहे सुमुख, एकदंत, कपिल, गजकर्ण, विकट, लंबोदर, गजानन, मयुरेश. एतानी 12 नामानी. गणेशाचे एकंदरीत 12 नाव आहेत. तसे सहस्त्र आहेत भगवान विष्णू सहस्रनामासारखं, पण सांप्रत आपल्याला एवढी पाठ आहेत. भक्त सरळ गेले मंगेश महाराज तर सुमुख त्याचं नाव आहे, चांगल्या मुखाचा. पिले, खाल्ले, डुलायला लागले, त्याला स्थापना करून सिगारेट त्याच्या हातात द्यायला लागले, त्याच्यासमोर गणेश उत्सवात ऑर्केस्ट्रा करू लागले, कळवातनी नाचू लागले, शिट्ट्या वाजवू लागले. तर मग गणपती वक्रेन तुंडेन सहा इति वक्रतुंडा. म्हणजे गणेश चरित्रात जणू भगवद्गीता तत्वज्ञानच दडलंय. कसं, ए यथा माम प्रपद्यन्ते स्तांस तथैव भजाम्यहम. इंग्रजी ग्रामर मध्ये टिट फॉर टॅट, जशास तसे. सरळ आला तर सुमुख, बिघडला तर वक्रतुंड. या देवतेतला अभ्यास स्वतंत्र आहे. म्हणून बारसं झालं, नामकरण झालं. गजस्य आननम. आळंदीला शिकलेले सगळे लोक आहेत, षष्टी तत्पुरुष आहे. गजस्य आननम. आनन म्हणजे तोंड. ते गणपतीला तोंड जुळवलेलं.
आणि हातात बाळ घेऊन पार्वती चोहोट्यावरती आली. चोहटा, आता ज्ञानोबराची ओवी ऐका बर का माझ्या या शब्दाला. असं मी कुठूनही घेऊन मांडणार नाही. काही बुवांचे श्लोक आणि ओव्या कुठून सांगतात हे कीर्तन झालं तरी कळत नाही, पण सांगतात बिचारे. विठ्ठल विठ्ठल मी तुमच्या समोर संदर्भ सूची देतोय. पीएचडीचा प्रबंध लिहिणं झाल्यावर मागलच्या 3 पानावर संदर्भ सूची असती की कुठला विषय कुठून घेतला. तसं कीर्तनात कुठला विषय कुठल्या प्रमाणातून घेतला हे तुमच्या समोर सांगायला पाहिजे. म्हणून मच्चित्ता मदगत प्राणा बोधयंत परस्परम या श्लोकाच्या खाली ज्ञानोबरायांचं भाष्य असे. मराठी टीका अशी आहे. अर्धी सांगतो. हे संवाद चतुष्पथीचे गणेश जाहले. चोहोटा मार्गदर्शक, पथदर्शक, निर्माता, समूहाचा अधिपती गणेश जाहले. ज्ञानोबरायांचा भाव. चोहोट्यावर पार्वती गणेशाला घेऊन हिमालय घरात उभी होती आणि तेवढ्यात सगळेजण गणेशाचं कौतुक पाहण्यासाठी आले, परंतु ही देवता आली नाही. कोणती? ती देवता आली नाही. पार्वती म्हणाली, तू जुळो वृत्तीचा आहेस, तुला इतराचं मोठेपण देखवत नाही, तुला माझं लेकरू पाहायला यायला काय झालं? शनैश्चर म्हणाले, माते तुझ्या पुत्राप्रती माझ्या अंतःकरणात ओलावा आहेच, पण मला वर असा आहे की ज्याची माझी दृष्टी जर यक्ष व्यक्तीवर पडली तर त्याचं अंग गळून पडतं, म्हणून मला काही तू बोलू नकोस. नाही पण म्हणली हा भेद बरा नाही, त्रैलोक्यातल्या सगळ्या देवता आल्या आणि तुला यायला काय झालं? म्हणून शनैश्वर समोर गेले आणि शनैश्चराने आपल्या उघड्या डोळ्यातल्या तेजानं गणपतीला पाहिलं. मंगेश महाराज, एवढा बलाढ्य देव गणेश, पण परिणाम असा झाला, धड एका बाजूला पडलं आणि आनन मुख तोंड एका बाजूला पडलं. पार्वती रडायला लागली, आता काय करायचं? शनी म्हणला, मी म्हणालो होतो की माझा नाद करायचा नाही. विठ्ठल विठ्ठल रामाच्या सीतेच्या हरणाच्या प्रकरणातही ही देवता त्रासदायक आहे. आणि रावणाला वक्री झाल्यावर कुंभकर्णाचा नाश होतो आणि विभीषण गट सोडून स्वतंत्र पक्षात महसूल मंत्रीपद घेतो. ही याचीच किमया आहे. कृष्ण या देवतेच्या पत्रिकेत शनी जेव्हा आडवे आले तेव्हा स्यमंतक मणी चोरीचा आळ कृष्ण या देवतेवरती आला होता. कृपया त्याच्या नादी लागू नका. ते गाड्यांच्या मागे लिहिलं असतं, नाद नाही करायचा. तो नाद प्रेमाचा करायचा नाही असं नाही, नाद याचा करायचा नाही, नाद तो करा, आमचं काही म्हणणं नाही. आपण कशाला प्रतिबंध करायचा विनाकारण कोणाला? आपलं झालंय वाटोळ, निदान ज्याचं बरं त्याचं चालू द्या ना. आम्ही ज्यांच्याकडे मुक्कामाला जातो निळोबा, ते लोक आम्हाला प्रेमाने विचारतात, महाराज पोराच्या लग्नासाठी आशीर्वाद द्या. मी शांत बसून स्मित हास्य करत त्यांना अर्ध्या तासाने उत्तर देतो. काय म्हणलात काकी? त्या म्हणतात, लग्नाचा आशीर्वाद मुलाला द्या. म्हणलं, मी केलं असतं ते, पण मी सोडलीये. तुमची वर हात करा, तुमची मेलीये आणि ड्रायव्हरचं झालं नाही. असे 3 माणसं माझ्या गाडीत आहेत, तुझं मी काय करू आता सांग? लोक अजून सप्ताह करत असले तर बरेच अर्धे बावळट आहेत. विठ्ठल विठ्ठल वारकरी संप्रदायाने देवी देवता मानत असताना संघर्ष आणि चिंतन असं केलं. राम आणि कृष्ण या 2 देवता मानल्या. राकार उच्चार मात्रेनं पुनर्निर्यातिपातकम राम आणि कृष्ण कृकरशती हृहरती पापाणी. भक्ताचं चित्तहरण करतो तो हरी एक भाव, आणि कृकरशती चित्त आकर्षित करतो तो कृष्ण. आणि राम दोष निवृत्ती होती आणि पुण्य उदय ज्याच्या स्मरणाने होतो. या 2 देवता आहे. दुर्जनाचा येणे करुणी संहार,
दुर्जनाचा येणे करुणी संहार पूर्ण अवतार रामकृष्ण दुर्जनाचा येणे करुणी संहार 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 पूर्ण रामकृष्ण 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 पूर्ण अवतार रामकृष्ण 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 दुर्जनाचा येणे करुणी संहार दुर्जनाचा येणे करुणी संहार पूर्ण अवतार रामकृष्ण 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 पूर्ण अवतार रामकृष्ण 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 दुर्जनाचा येणे करुणी संहार म्हणून या दोन देवतेचं कलिसंत्रण उपनिषदात या दोन देवतेचं कलिसंत्रण उपनिषदात मंत्र आला हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. आणि हा मंत्र नवद्वीपातल्या चैतन्य महाप्रभू निमाई निताईदास यांनी स्वीकारला आणि त्याचा प्रचार भक्तिवेदांत स्वामींनी आपल्या जशी आहे तशी गीता या इस्कॉन संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नाही विश्वात प्रचलित केला. विश्वात आपण गुजरात, आंध्रा, कर्नाटक, MP ची सीमा सोडली तर आपला परिचय अजून देशात नाही. ऐकताय ना तुम्ही? ही गोष्ट अभ्यासाचाच विषय. त्याचं कारण आहे आपल्यातले गट तट भेद मतमतांतर तत्वज्ञान भजनाच्या परंपरा चालीरीती यात विभाजन असल्यामुळं आपल्यात खेकडे वृत्ती नावाचं प्रकरण अधिक असल्यामुळं सुवर्ण शिखरापर्यंत आपण जात नाही. ते दुर्दैव आहे. विठ्ठल 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 त्यांच्यात होल अँड सोल एकच प्रेसिडेंट भक्तिवेदांत स्वामीशील प्रभुपाद एकच. आणि त्याने एकदा संकीर्तन सांगितलं न्यूयॉर्क, लंडन, फ्रान्स, जपान मध्ये. आता मला एक वार्ता कळली आहे की अमेरिकेत एक वारकरी कीर्तनकार तयार झालाय. ही जमेची गोष्ट आहे. त्याचा उच्चार चुकीचा असेल पण भावना श्रेष्ठ असेल. आपल्यात वेल एज्युकेटेड कीर्तनकार तयार होणं काळाची गरज आहे. आणि कीर्तन ऐकणाऱ्या स्त्रिया आणि पुरुष वेल एज्युकेटेड असणं गरजेचं आहे. थकलेले, कंटाळलेले, मरगळ आलेले चेहरे ते काकड्याला असावेत. 2 तास कीर्तनासाठी 7 दुणे 14 तासात आम्ही प्रवास करायचा आणि मुर्द्यांना नीट करण्यासाठी फिरायचं. हे काम आपलं नाही. किती सांगू तरी ना ऐकती बटकीचे पुढे सिंदळीचे रडतील. हे सिंदळेचे रडतील या शब्दाला ऑब्झर्व करा, अंडरलाईन करा. हा सिंदळीचे शब्द रामेश्वर भट्टांच्या संगतीत तुकोबरांच्या कोशात आला असावा. संगतीचा त्या त्या काळाचा आणि त्या त्या समाजाचा इफेक्ट भाषेवरती असतो. विषय आपला चाललाय कलिसंत्रण उपनिषदातला मंत्र महाराष्ट्रातल्या संतांनी सोपा केला. राम कृष्ण हरी. राम दाशरथ नंदन सीता वल्लभ भरताग्रज मर्यादा पुरुषोत्तम. कृष्ण हा यशोदा पुत्र देवकी नंदन हे मान्य आम्हाला. हरी कोण आहे? रामकृष्ण हरी. त्याचं उत्तर देतो तुमच्याकडनं टाळ्या झाल्या तर द्या, नाही तर निवांत आराम करा. रामा प्लस कृष्णा इज इक्वल टू विठ्ठला. हे मेथड आहे.
न अधिक ग बरोबर धा, हे जसं पखवाजाचं गणित आहे तसं रामा प्लस कृष्णा इज इक्वल टू विठ्ठला. मग विठ्ठल या देवतेचं पुराणात वर्णन कुठे आहे काय? अभ्यासाचा विषय. वारकरी संतांनी वर्णन केलंय, पण विठ्ठल या देवतेचा उल्लेख पुराणात कुठे आहे काय, वेदात कुठे आहे काय? कारण तुम्ही आणि मी वेद पथावरचे पायीक आहेत. वेद मार्गी मुनी गेले त्याची मार्गी चालिलो, नकळीचे विषय अंधा म्हणून उघड बोलिलो. वेदावर टीका करणारा कोणी बुवा प्राध्यापक असेल तर समजावं तो अर्धवट आहे. वेद बाह्य लंड बोले तो पाखंड, त्याचे काळे तोंड जगा माझे. त्याचं तोंडच आपण पाहायचं. नास्तिको वेद निंदका, वेदाची निंदा करणारा नास्तिक मत प्रवाहाचा आहे असं मानावं. हे जे मत आहे ना, यावत जीवम सुखम जीवे ऋणं कृत्वा घृतम पिबे भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः, हे नास्तिकांचं मत नाही, हे चार वाकाचं मत आहे. विठ्ठल विठ्ठल राम आणि कृष्णाचं मिळलेलं स्वरूप श्री विठ्ठल आहे. विठ्ठल पदाची 3 सूत्र सांगतो. विविधाता ब्रह्मदेव, ठ नीलकंठ महादेव, ल लक्ष्मीकांत श्री विष्णू, हे तिन्ही एकवटले विठ्ठल. सरळ सोपं गणित आहे. किंवा विदा ज्ञानेनं असाही अर्थ लावता येईल. ज्ञानाचा जो गाभा तो विटेवरती उभा. सरळ उत्तर आहे विचा केला ठोबा, विचा केला ठोबा, विचा केला ठोबा, म्हणून नाव या विठोबा, म्हणून नाव या विठोबा, म्हणून नाव या विठोबा, म्हणून नाव या विठोबा, नाव या विठोबा, म्हणून नाव या विठोबा, विचा केला ठोबा, म्हणून नाव या विठोबा, म्हणून नाव या विठोबा, म्हणून नाव या विठोबा, विज्ञानाचा ठाव असा त्याचा अर्थ आहे. पण तो विटेवरती विराजमान हो, हे झालं संत वाङ्मय. पुराणाचा संदर्भ काय? आपल्या संप्रदायात एक माणूस मोठा झाला, पण संप्रदायातल्या सगळ्याच व्यक्तीला तो कळला असं नाही, पण मला मात्र ते पक्के कळले. विद्या वाचस्पती विद्वत वरेण्य पितामह भीष्म, सकल शास्त्र कोविद गुरुवर्य निवृत्ती महाराज वक्ते आबा. मोठा मनुष्य. त्यांनी विठ्ठल पंचक स्तोत्र नावाचं प्रकरण लिहिलं. चित्कला ब्रह्ममुक्ता नावाचं प्रकरण वाचा, म्हणजे तुमचे डोळे उघडतील कोणाचे, ज्याचे ज्याचे झाकलेत त्याचे. म्हणजे तत्वज्ञानाने अभ्यासानं बरं का. रामायणातला आरोप आणि प्रत्यारोपण त्याचं केलेलं खंडन जरा वाचा एकदा निवांत त्याने लिहिलेलं. त्याने असं लिहिलंय, विठ्ठल पंचक स्तोत्रातल्या स्कंद पुराणातला श्लोक सांगतो, पूर्ण आहे तो ऐका. नमः पंढरीनाथाय, कंटाळत नाही आला ना तुम्हाला? नमः पंढरीनाथाय पंढरपूर वासिने पांडुरंग प्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः. हे चिंतन आलंय. हा भाव कोण कोणाला सांगते? पार्वती शंकराबरोबर पंढरपूरला रावळात आलीये. प्रमाण माझ्या लक्षात येईना, आपल्या नित्य काकड्यातला असलं तरी त्रिशूळ डमरू घेऊन आला. रंभाधिक नाचती उभ्या जोडोनी हात, हा 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 हे तिरसो डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत, तिरसो डमरू घेऊन आला गिरिजेचा जोडोनी हात, तिरसो डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत, तिरसो डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. परमार्थ स्त्री असावी का नसावी हा प्रश्न संभवत नाही. आदिनाथ गुरुच आपल्या अर्धांगिनीला बरोबर घेऊन वारीला आलेला आहे. नाही कळलं? हा, फक्त नवनाथ महाराज 8 एकच आहे. वारीत आपलीच पार्वती बरोबर असावी एवढं.
माझं जे स्पष्ट आहे ते तुमच्या समोर या विधानामुळे तुम्ही पटलं मला पुढे बोलवा, न पटलं न बोलवा, माझी काही तक्रार नाही. पण देतो तीक्ष्ण उत्तरे, पण पंढरीनाथ वा पुढे व्हावयासी बरे. विठ्ठल विठ्ठल. ब्रह्मादिक आदि शब्दात उपलक्षणानं जगातल्या सगळ्या देवाचा समावेश आहे. आदि मंगेश महाराज, पंढरीनाथ महाराज आदि करून मंडळी, आदि या शब्दात सगळे आले, सगळे होते. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. चर्मवाद्याला प्राधान्य त्यांनी दिलंय. त्रिशूळ डमरू आयुन इति प्रत्याहार माहेश्वराणी सूत्राणी, हे 14 सूत्र बाहेर पडले पाणिनीचे चर्मवाद्यातनं. आणि मग मराठी व्याकरणाचा उदय सुरू झाला. आणि त्या नाद ब्रह्मानं विटेवरचा विठ्ठल डोलायला लागला. रुक्मिणीने विचारलं, काय झालं तुम्हाला ताल धरायला? ते म्हणले, अग या स्वरातली स्पंदन व्यंजनच आता विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागलीत. गुणगान करण्यासाठी शिवतत्व आलंय आणि समवेत पार्वती सुद्धा आहे. आणि पार्वतीने विचारलं, नाथ कैलासात तुम्ही याचं चिंतन करता? शिवजी म्हणाले, हो मी याचं चिंतन करतो, याचं स्मरण करतो नित्य. असं तर काय याचा अर्थ आहे? तर शिवाच्या मुखातनं निघाला शब्द नम पंढरीनाथाय, पंढरपूर वासिने, पांडुरंग प्रकाशाय, विठ्ठलाय नमो नमः. अशी जी इष्ट सनातन वैदिक संप्रदायाची उपास्य देवता आहे, ती देवता कशी? असं बल्लाळाच्या बनात दिहू गावात मल्हारपंत कुलकर्णी, कोंडाजी पंत लोकरे, संताजी महाराज जगनाडे, सोनबा ठाकूर, काणुबाराय दिहूकर आणि रामेश्वर भट्ट बहुलकर उपाख्य वाघुलीकर, अन्य काही नावं तुम्ही दुरुस्त करा. या सगळ्यांनी तुकोबारायांना घेरच घातला आणि इंद्राणीच्या तीरावरती प्रश्न विचारला की अनेक देवी देवता आहेत, तुमचं त्याबद्दल काय मत आहे? महाराजांचं विधान असं आहे, वेताळे फेताळे जळो त्यांचे तोंड काळे, जळो त्यांचे तोंड काळे, जळो त्यांचे तोंड काळे. वेताळे वेताळे जळो त्यांचे तोंड काळे, जळो त्यांचे तोंड काळे, जळो त्यांचे तोंड काळे. ये भी त्रिपल्ली करते है यार. याला तिहाई म्हणतात, त्रिपल्ली पण म्हणतात. त्यांनी आवर्तन केलं, यांनी आवर्तन केलं. हा समन्वय भजनात प्रमाणात असला पाहिजे. नाही तर काही काही ठिकाणी पखावाज वादक असे आम्हाला मिळतात की त्याला आठवण येईन तेव्हा ते पुढीकडे बोट टाकतात. त्याची सगळी ताकद तिकडेच लागलेली असते. कट 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 कट. काहींचे रामकृष्ण हरी ते जय विठ्ठल पर्यंत स्वरच लागत नाही. अशाही असुरांना आम्हाला म्हणावं लागतं, फार छान साथ केली. मी स्वरावाल्याचं वर्णन केलं ना, आपोच असुर. उपसर्ग लागला ना, अशब्द शिकलेले ते सगळेजण आळंदीला हे किंवा मराठी शाळेत वगैरे वगैरे. बाकीच्या देव तर मानितच नाही. मला काय झालं, मी प्रपंचातली गोष्ट सांगतो माझ्या. मी 2014 पर्यंत प्रपंचात होतो. एक बायको मला असायची आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत 2 मुलं झाली. म्हणजे आता ते इथे असं सांगितलं. मला आळंदीला असताना एक ग्रंथ सोडायचा राहिला होता. त्या ग्रंथाचं नाव होतं अद्वैत मकरंद. मी तो प्रपंचाला सुरुवात झाल्यावर सोडला. थोरल्याचं नाव ठेवलं मुलाचं अद्वैत आणि धाकटाला त्याचं नाव ठेवलं मकरंद.
असा ग्रंथ मी सोडला. लोकांना मराठी कळत नाही, त्याला मी काय करू? तो बिचारा मराठीसाठी राज ठाकरे कोरडा पडलाय. विठाल 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 विठाल. मी प्रपंचात होतो आणि आमच्या धर्मपत्नीच्या त्या काळात, पूर्वीची गोष्ट ही, पूर्वाश्रमीची, पोटात त्रास व्हायचा. सोनोग्राफी झाली, बीपी चेकअप झाला, रक्तदाब तपासला, अगदी पुणे ते मुंबईपर्यंतचे सगळे हॉस्पिटल तपासून झाले. माझ्या उत्पन्नातला अर्धा खर्च पोटासाठी जात होता. या दोन अर्थ दडले, ज्यांना कळले नाही ते झाले. ते फरकच पडला नाही. तर त्यांना कोणी एक महाराज भेटले. ते म्हणाले, तुम्हाला अडचण अशी आहे, तुम्हाला आसरांचा त्रास आहे, 7 आसरांचा. इकडे आसरा नाहीत का? इकडे 7 आसरांचा त्रास आहे. आणि ती येऊन मला सांगायला लागली, काही बोलू का तुम्हाला? म्हणलं सांग. मला आसराचा त्रास सुरू झालाय, आसरा आल्यात मला. म्हणलं चांगलं झालं, आनंदाची गोष्ट आहे, देवत आहेत त्या. पण बघा ना, एवढा खर्च केला ना, आत्ता कळलं आसरा आल्यात म्हणून. म्हणलं आसरा येण्याबद्दल माझा विरोधच नाही, आसरांना दरवाजात येताना हा म्हसोबा कसा दिसला नाही? म्हणून महाराज, मी प्रामाणिकपणे सांगतो, मी धर्मातला प्रचारक नक्की आहे, संप्रदायाचा उपासक नक्की आहे, पण मी अंध बावळट नाही. नाही कळलं तुम्हाला? आणि मला खूपच त्रास होतोय आसराचा, आणि त्यांचं ते सगळं करावं लागेल. म्हणलं कर, नैवेद्य, आरती, सुवासनी, जीव घालणं, काय त्रास आहे त्यात, कर म्हणलं. पुढचं प्रकरण मी तुला सांगितलं दुसऱ्या दिवशी. हे तुझं नैवेद्य, आरती, साडी, कपडे, चुडा, मंगळसूत्र सगळं झालं. मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. आपल्या गावातल्या पार्टाच्या कोंबड्या त्या आसराच्या अंगावर दिवसातून 3दा पपाक पक कार्यक्रम करत्या. त्यावेळेला त्या आसरा डोळे कशा उघडीत नाहीत? विठाल 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 विठाल. प्रकरण ग्रंथ समाप्त. आता दुसरी फाईल काढतो. माझी आई मला म्हणली, तू एवढे कीर्तन करतोस पण तुला अजून अक्कल नाही. आणि आईचं काही खोटं नाही, आईला जे कळते आपल्याला कळत. आई आईच आहे, ती अक्कल नाही म्हणू शकते. मी म्हणलं काय झालं? कोजागिरीला पौर्णिमेला कीर्तन केलंस म्हणली, पण चंद्राचं अमृत घ्यायचं राहिलं ना. म्हणलं आई, अमृत आणि अमृत कसं प्यावं ग? हा श्लेष नाही कळला तुम्हाला? डबल खर्च नसावा. ती म्हणली, उगा शहाणपणा शिकू नको मला, माझ्यापासून शिकलास तू, ते अमृत पे. म्हणलं काय त्यात महत्व? ती म्हणली, त्याचं बिंब पडलंय आणि ते अमृत फलदायी असतं. संत वाङ्मय खतरनाक आहे महाराज, ते पचवणं फार अवघड आहे बरं का. नाथाने अशी ओवी लिहिली भागवतात. ते म्हणाले, चंद्र मुळीच क्षयरोगी. ऐकताय ना? चंद्र मुळीच क्षयरोगी, त्याचे अमृत किवी गोड लागे. कथा समाप्त झाली. ते चारित्र्यहीन आहे, करेप्टेड आहे, हल्लीच्या भाषेत सैराट आहे. इंद्र, चंद्र आणि ब्रह्मा तिघं करेप्टेड आहेत. यांना गुरु नाही, त्यामुळे ते नापास आहेत. इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करो, इंद्रचंद्र ब्रह्मादी करो, इंद्रचंद्र ब्रह्मादी करो. संशयाची श्रेणी छेदीची ना, संशयाची श्रेणी छेदीची ना, संशयाची श्रेणी छेदीची ना, संशयाची श्रेणी छेदीची ना. विषयासक्त असल्यामुळं संशय श्रेणीचा छेद यांचा झाला नाही, त्यामुळे ते नापास आहेत. तुकोब बराय म्हणाले, आम्ही बाकीच्या देवाच्या नादीस लागणार नाहीत. अभंगाचं पहिलं चरण. देव जाणता, देव जाणता, देव जाणता, देव जाणता, देव जाणता, देव जाणता.
महाराष्ट्राला जेव्हा उशिरा जाग येते तेव्हा हा एक प्रबंध लिहिता येण्यासारखा आहे. एवढ्या गायक वादकाने एखादी हरकत केल्यावर बसल्या बसल्या तुम्हाला निदान काय हरकत आहे. कधी कधी आपल्यापेक्षा टोल नाक्याच्या टाळ्या मोठ्याने वाजतात. रसज्ञ लोक ते स्माइल करतात. ज्यांना कळत नाही त्यांना प्रसादाला बोलवत चला. देव जाणता देव जाणता. महाराज अशी चुली व शांतता तुमच्यासारखे साथीला आणि स्पीकरला ट्रेनिंग असते ना तर 7 कीर्तन एकटा मी त्याच बिलात करू शकतो. म्हणजे सगळ्यांचं जे बिल असेल त्या बिलात मी करू शकतो. आमच्यात तेजी मंदी ना 31, 45, 47, 35, 21, 15 अशी तेजी मंदी आहे. चढ उतार आहेत. आयात निर्यात आपली तुम्हाला केला इशारा जाता जाता. मी ना त्यातला याचा अर्थ असं नाही की फारच वैराग्यावाने जाताना यांना बुक्का लावा असं नाही. कधी कधी आपलेच विधान आपल्यालाच त्रासदायक ठरतात. रात्री मी फार वैराग्यावर कीर्तन केलं आणि त्यांनी मला फार मोठा बुक्का लावला. आपल्याला गाव सांगायचं नाही कारण महाराष्ट्रात आपल्याला जगायचं आहे. रात्री माझ्या कीर्तनाला कातरणीचे लोक जालना जिल्ह्यात मोहपुरीला कीर्तन ऐकायला आले इथून तिकडे. त्यांना मी म्हणालो उद्याच्या तुमच्या जवळ आहे मी एवढा खर्च कशाला केला. ते डिझेलचे मला इथं दिले असते तर तुमचं भागलं असतं माझं भागलं असतं. देव जाणता आपुल्या सत्ता एका एकी. उदाहरण सांगतो आपल्या दोघांसाठी. असं हात केला ताल न सांगता जाणकार पखवाज वादक 1 तालाच्या 12 मात्रा वाजवतो. नाही कळलं तुम्हाला. धिन्य नात्रकतो ना कत्ता धगड धेना धिन्य नात्रकतो ना कत्ता धगड धेना धिन. नुसता हात केला तरी जाणता माणूस लगेच वाजवतो. ज्याला कळतच नाही तो आदिनाथ गुरुच वाजवतो. जाणीवा कोणाला नाहीत. त्या वेली आहेत वनस्पतीच्या तिला लाजाळू का लाजरी म्हणतात काहीतरी. तिला असा स्पर्श केला की ती पानं आपली अशी आकुंचन करते आकसून घेते. तिलाही स्पर्शाच्या जाणीवा आहेत. आपण आसन टाकून खाली बसलोत ना तर 2x2च्या फरशीच्या व्यासाची जागा गरम होते. म्हणजे आपल्या स्पर्शाच्या जाणीवा तिला सुद्धा आहेत आणि तिच्या स्पर्शाच्या जाणीवा आपल्यालाही होतात स्पर्शाच्या. काही ज्योतिषातली माणसं मी अशा अनुभवली आहेत की ते किती वाजून किती मिनिटांनी तुम्ही निघालात, तुमच्याकडे कोणता पेन आहे, आतल्या डायरीत पहिल्या कागदावर कोणाचं नाव आहे, तुम्ही मिस कॉल कोणाला केला आणि किती वाजून किती मिनिटांनी तुम्ही कॉल रिसिव्ह केला ही सांगणारी मंडळी आत्ता आहे. ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आत्ता एक MGM कॉलेजच्या समोर औरंगाबादला गोल्ड मेडलिस्ट डॉक्टर शहा नावाच्या आयुर्वेद रत्न डॉक्टर आहेत इस्लाम पण अतिशय अभ्यासू आहेत. ते राजघराण्यातले वैद्य आहेत.
ते काय करतात, राजघराण्यातल्या स्त्रीच्या हाताला दोरी बांधतात, ती आतल्या महालात असते आणि 8 दरवाजे ओलांडून बाहेरच्या चौकात डॉक्टर त्या दोरीला स्पर्श करतात आणि मग सांगतात वातनाडी आहे, पित्त नाडी आहे की कफ नाडी आहे, त्रिदोषातलं कोणतं प्रकरण आहे. मग आयुर्वेदातला डॉक्टर जर जर दोरीनं रोगाची जाणीव सांगतो, ॲस्ट्रॉलॉजीतला माणूस चेहरा स्कॅन फिशिंग रेडिओवरनं त्याचं येणं जाणं भविष्य भूत वर्तमान सांगतो, तर नांगरट किल्ल्या बैलाच्या पाठवून प्रेमाने हात फिरवला तर हा मालकाचा हात आहे ही बैलाला जाणीव होती, तरी काही बैलांना कळत नाही. मेलेल्या जनावराचं कातड पखावजाला मढवलंय, पण त्याला कणिक लावली स्पर्श केला तर ते अक्षर बोलायला लागतं, त्यालाही जाणीवा कळतात. हे सजीव का निर्जीव आहे अभ्यासाचा विषय, पण इथनं स्वच्छ बोललं की तो ध्वनी तुमच्यापर्यंत पोहोचवतो, यालाही जाणीवा आहे. जाणीवा प्रत्येकाला आहे, प्रत्येकाला जाणीवा आहे. मग मर्त्य शरीराच्या नासक्या जगतातल्या मिथ्या पदार्थाच्या जाणीवा जर जगाला आहेत, तर सत्य ब्रह्माची जाणीव सत्य भक्ताला नसावी काय, हा अभ्यासाचा विषय. नाथांची ओवी सांगतो हस्तामलकातली, जाणीवेचा देव आणि तेथे कायचा भेदभाव. देव जाणताच आहे. आता या प्रमाणाला प्रमाण देतो, न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विश्वंभर परिहरची विश्वे विश्वंभर परिहरची न लगे, सांगता तुम्हा कळो येते विश्वे विश्वंभर परिहरची न लगे, विश्वे विश्वंभर परिहरची न लगे. आता एक सोपी कथा सांगतो ना, अभंगाचं पहिलं चरण समाप्त करतो. सोपी गोष्ट आहे. आता जाणत्याबद्दल खूप व्याख्या करता येतील. सर्वज्ञ आहे तो जाणता आहे, अल्पज्ञ आहे तो जीव आहे, ज्याला मृत्यू आहे तो जीव आहे, जो अविनाशी तो जाणता देव आहे, शीत उष्ण भाव ज्याला आहे तो जीव आहे, शीत उष्णाच्या परतत्व आहे तो जाणीवेचा देव आहे, उपाधी विरहित आहे तो जाणीवेचा देव आहे आणि उपाधी सहित आहे तो जीव आहे. परमात्मा कसा आहे तुकोबराय वर्णन करतात, मी प्रमाण म्हणतो, तुम्ही मला मदत करा. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही, काहीच संसार तुम्हा नाही, काहीच संसार तुम्हाला नाही, काहीच संसार तुम्हाला नाही. प्रक्रिया वेदांताच्या ग्रंथाने उपाधीचे 7 प्रकार प्रतिपादन केले. देवाला उपाधी नाही, जीवाला उपाधी, उपाधी नाही म्हणून तो जाणीवेचा देव आहे, उपाधी आहे म्हणून तो जीव आहे. सोप्या सोप्या व्याख्या आपल्याला करता येतील. परमात्मा जाणता कसा याबद्दल महाभारतातली कथा तुमच्या नित्यपाठातील आपल्या जीवनात घडामोडीत नित्य येणारी तुमच्या समोर फक्त माझ्या भाषेत सांगतो मी. काय झालं, अर्जुन आणि कृष्ण फिरण्यासाठी निघाले. पूर्वी राज रजोडे युवक युवती सुद्धा फिरत असायच्या. आजही युवक युवतींना विवाहानंतर आई वडिलांनी फिरण्यासाठी प्रतिबंध करू नये असं माझं मत आहे. त्यांना माथेरानला, स्वच्छ हवेला, त्याच्यानंतर पुन्हा माळसेज घाटात मुक्तकंठाच्या स्नानाला, लोणावळ्याला प्रफुल्ल वातावरणात जाऊ द्यावं, त्यांना आनंद लुटू द्यावा. महाबळेश्वर पाचगणीला त्यांना नक्की जाऊ द्यावं. माझं असं मत नाही की त्यांना जाऊ दिलं पाहिजे. उगी कठोई कर्मटपणा, आमच्या काळात काय असं होतं का ना, आम्ही कुठेच नव्हतो गेलो, तुम्हाला नव्हता योग, यांना योग आला, येऊ द्या. आता बेसिन मध्ये टोटी फिरवलं की स्वयंपाक घरात किचन मध्ये पाणी आहे. म्हातारीने आता म्हणावं का आम्ही 3 कोसावून पाणी घागरीने आणलं मग स्वयंपाक केला. अरे आता कॉक फिरवलं की तिच्या नशिबाने येते, जळण्यात काही मजा आहे का विना? तिचं प्रारब्ध आहे ना, तिच्या प्रारब्धाप्रमाणे ते मिळते. आपण कोणाच्या हेवा देवा करू नये. कीर्तनकाराच्या सुद्धा त्याच्या विद्वत्तेच्या प्रसिद्धीच्या मनाने त्याला ते मिळते. आपण त्याची टीका टिपणं अजिबात करू नये. हा एक करावं, तुझ्या कृपेने मला तुझ्या एवढं मिळू द्या असं म्हणायला काय हरकत नाही.
पण टीका कशाला करायची कोणाची? अर्जुन आणि भगवान कृष्ण फिरण्यासाठी निघाले. आपल्या गाडीला ड्रायव्हर असतो आणि महाभारत काळात त्या युगात कृष्ण परमात्म्याचे चालक भगवान कृष्णचंद्र परमात्मा होते. हातात लगाम धरला, घोड्यांच्या पाठून हात फिरवला आणि ते घोडे निघाले. घोडे थांबले, घोड्याचा लगाम आखडला. कृष्ण परमात्म्याच्या लक्षात आलं, कधी चुकून न चुकून या घोड्याला लगामाने आवरता येईल. जो मागे बसलाय तो घोडा आता बिना लगामाचा आहे, याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. नाही कळलं तुम्हाला? हे विधान आहे अर्जुनासाठी आहे, आणि हे विधान आहे जीव नावाच्या अर्जुनासाठी आहे. संसार नावाचा रथ आहे आणि सैराट नावाचं मन घोडा आहे, बाकी काही नाही. ते बसले आणि पाण्याच्या सुंदर सरोवरावर असंच मंदिर गृहीत धरा. झाड कशाचं आहे काही कळत नाही. वा वा, पिंपळाच्या झाडाचं भार्गव संहितेत वर्णन असं आलंय. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. याचं लॉजिक सांगू तुम्हाला, मी अर्थ सांगू का? पिंपळाचा काय अर्थ आहे? भार्गव संहितेत वर्णन असं आहे, मूल तो ब्रह्मरूपाय, मध्य तो विष्णू रूपिणे, अग्रत शिव रूपाय, वृक्षराजा येते नमा. याची एक प्रदक्षिणा फलदायी आहे. म्हणून तू माता रुक्मिणीने 1.25 लक्ष मारल्या, परिणाम विष्णूचा अवतार ज्ञानोबराय अवतीर्ण झाले. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही पिंपळ वृक्ष सामान्य मानू नका. तो लिंब दिसतोय ना का काय, तो सामान्य नाही. त्याचा तौर, त्याची फुलं आणि त्याचा अर्क अत्यंत प्रभावी आहे, आणि संप्रदायातल्या अभ्यासाकडे तो घेणं फार गरजेचं आहे. विठ्ठल विठ्ठल. फंगल इन्फेक्शन होत नाही, त्वचा होत नाही, गजकरण होत नाही, नायटा होत नाही, हाडं ठेसळ होत नाही. चालू कीर्तनात हात कुठेही जात नाही. त्याचा पाला फार, त्याचा अर्क अत्यंत महत्वाचा आहे. दोन्ही महत्व सांगितलं, दिसलेले झाडही सांगितले, दैवतही सांगितले. पुढे जातो, असं रमणीय वातावरण होतं. पक्ष्यांचं पूजन, संथ मंद गतीनं वायू वाहत होता, पाणी खळखळ खळखळ वाहत होतं. घोड लगाम काढला, कळवा घातला, सोडलं आणि भगवान रथाजवळ अदृश्य स्वरूपात थांबले. आणि पाण्यात हातपाय धुवून अर्जुनराव एवढे खुश झाले, त्यांनी केसात हात घातला असा टकाटक. मला एकेकाळी खूप मोठे केस होते, मिथुन चक्रवर्तीचा कट होता माझा. आता इथून तिथून आहे, तेव्हा मिथुन होता. आता पातळ झाले ते केस. हे आभूषण आहे स्त्री पुरुषांचं, ते असले पाहिजेत. हा साधकाचे नसले पाहिजेत, वैष्णवात नसले पाहिजेत, यती वैराग्यात नसले पाहिजेत, संन्यासात नसले पाहिजेत. प्रापंचिकाला बंधन नाही. अर्धी कटिंग दाढी ही प्रपंचिक करू शकतो. ब्रह्मचर्य संन्यास या दोघांनी केलं, दोन्ही बरोबर करावं आणि ठेवलं तर दोन्ही बरोबर ठेवायला फिनिशिंग करता येत नाही महाराज. की आता हे माझं बघा, दूध दिलं की आधी ह्याच टेस्ट घेतात आणि उरलेलं माझ्याकडे येतं. माझ्याकडे एकदा जिभेने तक्रार केली, महाराज तुमच्याशी काही बोलायचंय म्हणे. मला काय ग बाई? ती म्हणली, माझ्या आधी हेच चान्स घेतात. मला वेडे, तुला कळत नाही, तुला इन्फेक्शन होऊ नये म्हणून कचरा त्या बाहेर ठेवतात, स्वच्छ तुला देतात. अर्थचिंतन कशातूनही काढता येईल ना, बुद्धी जर देवाने दिली तर. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, आणि एका केशवराजे सकळ सिद्धी. मग अर्जुनराव पाण्यात थांबले. मंगेश महाराज हातपाय धुतले, फ्रेश, रेक्सोना, हमामा, लेरीर. उठा उठा, वेळ झाली, मोती स्नानाची, दिवाळी आली, हे सगळं झालं. आरोग्याचे रक्षण करीतो लाई बॉय, सगळं झालं. बर का मधुरानंद, व्हेरी लवली लावली, किंवा ती विकोटरमरी क्रीम, त्वचेचे संरक्षण, ती लावली. नाही तर मग अँट्रिंकल क्रीम निघाली रामदेव बाबांची, ती लावली. सगळ्या लावल्या आणि इतका फ्रेश होऊन अर्जुन पाण्यात थांबला. चाफ्याच्या कळीसारखं नाक, कुरळे घुंगराळे केस, गालावरती खळ पडलेली. मंगेश महाराजांच्या गालावरती एक विशिष्ट प्रकारची खळ आहे. असेच एक विनोद महाराज आहेत कंधारे तिकडच. आणि अजून एक केंद्रीय बुवा आहेत, मला नाव परवा होते आपल्या कीर्तनात वाजवायला,
कुठे होते की परळी अहमदपूरला, नामदेव बुवा. ज्यांच्या गालावर खळ ना ते सौंदर्याचं विशिष्ट लक्षण आहे. मी म्हणत नाही, शास्त्र सांगतो, कामशास्त्र मिदम प्रोक्तम एवं वदती भारत. माझ्या प्रत्येक गोष्टीला पुराव्याविना बोलणार नाही. हे असं सौंदर्य आहे ना अफलातून असतं, त्यामुळे ते दाढी ठेवून ते झाकवतात. मला तर सगळीकडूनच खड्डे पडले त्यामुळे पूर्ण ठेवलंय मी ते. पण त्यांच्यात एक नजाकत आहे ती. अशी अर्जुनाच्या गालावर खळ पडली होती आणि लालबुंद ओठाच्या खाली असा एक तीळ होता. सौंदर्याची अफलातून लक्षणं सांगितलीत. आणि घुंगळ्या केसाची बट गालावर आली आणि स्मित हास्य करत बासमती तांदळाच्या धवल शुभ्र पंगतीनं तो फक्त म्हणत होता, साला ए वातावरण में पाथर सिंबा में मैं अकेला आ गया, यहाँ मेरे साथ सुभद्रा होना चाहिए थी यार, कितना बढ़िया वातावरण था यार, सुभद्रा होनी थी यहाँ. हे वाक्य कोणालाच कळलं नाही, पण हे न सांगता त्याला कळलं, ज्यांनी गाडी चालवली त्याला. आणि तो बाबा तीहून आला, नाही कळलं. ठुमकत मुरडत लाजत मान खाली घालत, संस्कृतात सांगतो, प्रकर्षेन मदाहा यस्याहा साहा इति प्रमदाहा, लावण्यवती कुलवती गुणवती रूपवती रसवती कुलीन स्त्री ती ठुमकत मुरडत आली. संस्कृत आणि मराठी साहित्य ज्यांना झेपलं नाही त्यांना सोपं करतो, हिची चाल तुरु तुरु. अशी ती बाई आली, तिचा पदन्यासन पदरन अंग निहाळन नेत्र कटाक्ष आणि चपलख गतीचं कंबर मुरडणं पाहून अर्जुन तर बेहोश खुश झाला. बोलला, क्या बात आहे, आत्ताच आठवण केली तू लगेच आलीस. मी आठवण केली हे तुला कसं कळलं? ती म्हणली, मी ऑनलाईन होते. हे असं माझं भागवत तुम्ही महिनाभर ऐकता ना. ती म्हणली, मी ऑनलाईन होते, मी जागेच होते, तुझा मिस कॉल पाहिला, माझ्या लक्षात आलं, बोलवलंय. मी घर सोडलं आले. कुठल्याही फुटेज मध्ये दिसल असं नाही, मी कॅमेरा फोडून बाहेर आले. जो स्कॅन करतो तोच फोडल्यावर कशात चित्रीकरण होईल. बाहेर आले. फक्त तुझ्या माझ्या प्रेमात प्रतिबंधात्मक कारवाई करणारा गतिरोधक एकच आहे, तो आतूनही काळा आणि बाहेरूनही काळा आहे आणि कृष्ण पक्षातला आहे. व्हेरी डेंजरस लो पॉयझन. तो अत्यंत घातक आहे. त्याला जर हे प्रकरण कळलं तर मीडिया तंत्राला ही क्लिप आपली व्हायरल होईल. विठ्ठल विठ्ठल मंगेश महाराज अर्जुनराव काय लाडात आले. तिच्या डोक्यावर हात फिरवला, हातात हात धरला, केसात हात घातला, म्हणतो, बस जगात एवढं सौंदर्य पाहिलं पण तुझं जीवन वेगळंच आहे. मी तुझ्यावर बेहोश खुश आहे. ही हिरा माणकाची परंपरेची पांडव कुळातली अंगठी आहे, काही कॅरेटची. ही अंगठी तुला सप्रेम भेट राहू दे. ती म्हणली, मला ढिल्ली येते, तू मला दोरा गुंडाळ पण घाल. प्रेम वेड असतं असं म्हणतात बुवा. माझं असं झालं, संपत्ती जवळ येण्याची वेळ आणि संन्यास घेण्याची वेळ एकच झाली. आणि आमच्या पंढरनाथ बुवाचं तेच झालं. संपत्ती प्रसिद्धी पुण्या मुंबई पर्यंत येण्याची वेळ आणि शरीर थकण्याची वेळ एकत्रच आली त्यांची. पहिला त्यांचा षडजात काय आवाज अजूनही लागतो, पण ताकद शरीर कोणासाठी साथ देत नाही ना. जॉईंट, अस्ती, कान, डोळे कधी कधी त्रास होतो, समजतच नाही. वयाच्या मानाने मोठा आवाज झेपत नाही, ताकद नको वाटती, कर्कशपणा नको वाटतो, गर्दी नको वाटती, गुदमरलेलं नको वाटतं. स्वच्छ हवेला हा आश्रम मस्त वाटलं मला, निवांत एकदम. मंडप नाही, काही नाही, काही नाही. टिपूवर चांदणं पौर्णिमेचं पडावं आणि रमण रीतीत वृंदावनात कृष्ण आणि राधेनं क्रीडा करावी, एवढं पाथरशिंब्याचं प्रांगण मस्त वाटलं एकदम. सुंदर सुंदर. आणि स्पीकरचा प्रतिध्वनी अत्यंत स्वच्छ आहे की एक ना एक अक्षर
जीवाचे कान करून ऐकणाऱ्यांच्या कर्णेंद्रियातून हृदयाला परतत्व स्पर्श करताय, परतत्व स्पर्श करताय. भगवंतानी लक्षात आलं की साला ये तो पागल हो गया मेरे वास्ते. ठीक आहे तुझं प्रेम आहे तर अंगठी हातात घेतली आणि ती म्हणाली तास दीड तास झालाय मला जावं लागेल. अर्जुन म्हणला जसं शक्य तसं मधून अधून भेटण्याचा प्रयत्न करायचा. कधी पिरियडला आल्यावर कधी बाहेर असताना पण शक्यतो तो हॅलो मी आलो. ती म्हणली मला आत्ता जाऊ दे. ती बाई निघाली क्षणार्धात अदृश्य झाली. आता नाटकातल्या नटाला सिनेमातल्या हिरोला क्षणात जर पात्र अभिनय बदलता येतो. मी फॉर एक्झाम्पल सांगतो बरं का, आवाजाची थोडी घनता करा स्पीकरवाले. घनता म्हणजे बेस, जाडपण, थोडं जाडपण, थोडं जाडपण. हॅलो, अजून जाडपणा हवाय, थोडा जाडपणा, आणि पुन्हा पाहिल्यासारखा इफेक्ट द्यायचा. नंतर माझं बोलणं झाल्यावर अजून जाड करा थोडं. ते तुम्ही एक मराठी सिनेमा पाहिला का नाना पाटेकरांचा? डॉक्टर रामलागोंनी जुनं काम केलं होतं, मला घर देता का घर कोणीतरी, नटसम्राट. काय त्या अभिनयाला हात जोडावेत. स्पीकर प्लीज रेकॉर्डिंग करू नका. काय होतं, आम्ही प्रेमाच्या भरात करतो आणि नंतर समाजात विकृत त्याचे प्रचार होतात. काय बोललेत नाना पाटेकर, मी त्यांना एकदा सेख्यान कोणाच्या तरी माध्यमातून करणार आहे, भेटणार आहे. नाही त्यांचा काही दोष नाही. त्यांना वाटतं आम्ही स्थानिकच्या असताना हा बीडचा कुत्रा का आणला, असं त्या जिल्ह्यातल्या बऱ्याच लोकांना वाटतं. विठाल विठाल आणि त्याला संत प्रमाण आठवलं असेल, भगवे तरी श्वान. त्याला वाटलं असं आपल्या समाजातला भेटावं त्याला, असं होऊ शकतं. असो, वेळ वाया जातोय. आपल्याला पुन्हा अभंगाकडे यायचंय, चिंतनाकडे यायचंय. त्या नाना पाटेकरांचं बोलणं मला एवढं आवडलंय. मी तो स्क्रीनवरती घरी माझ्या मठात 3दा सिनेमा पाहिला. तुम्ही म्हणता महाराजांचा सिनेमा, अरे ज्याच्यात शिकण्यासारखं आहे, अभ्यासण्यासारखं आहे, जीवन परिवर्तन करणार आहे, एखाद्याचा अभंगाचा अर्थ सांगणारी कथा जर त्यात असेल तर ते अफलातूनच आहे ना, अफलातूनच आहे. आपले डोळे विकृत असल्यावर जगत सगळं तुम्हाला वेड्यासारखं दिसतं, पण आपले डोळे नीटनीटके ज्ञानांजन संतांनी घातलं ना तर जगत ब्रह्ममय दिसायला लागतं. लक्षात धरा, ब्रह्ममय दिसायला. त्यात विधान असेल ते नेमकं असं बोललेत, कंटाळाला जगण्याचा किती वर्ष जगायचे आता, थकलं हे शरीर, ज्याला आम्ही मोठं केलं त्या सगळ्यांना पंख फुटले आता. हा बेलवणकर नटसम्राट कंटाळला आता. मालक ताप आली तुम्हाला, टेम्परेचर चढलंय, घरी जायचं आपल्याला, कळलं का? नको आता जगणं बरं नाही. ते एक नट आता पुन्हा आहे तसा लेवलचा स्पीकर. एक नट अभिनयानं ऐकणाऱ्यांच्या हृदयाला हात घालतो. सेकंदात भारूड करणारा पुरुष पात्र अन्य रंगवतो. तर ब्रह्मांड निर्माण करणाऱ्या कृष्णाला एक नवलखी स्त्री होणं काय अवघड होतं, कल्पना करा. नटून खटून मंगेश महाराज परमात्मा आला, चालला न अदृश्य झाला. धक्का बसलाय कोणाला? अर्जुनाला धक्का बसलाय. आता ही पुन्हा कधी भेटेल, पुन्हा कधी भेटेल? असं होतं कधी कधी. 7 दिवसात ओळख होण्याची वेळ आणि 8व्या दिवशी आरती होऊन गावी जाण्याची वेळ एकत्रच येते. हे आम्हाला भय नाही. आता जे उंबरठ्यावर आहेत नुकतेच त्यांना भय आहे. विठाल म्हणून दिंडीतल्या, भजनातल्या, हरिपाठातल्या, फुगडीतल्या स्पर्शात सात्विकता असावी, काम्यता नसावी. माझे विधान तुम्हाला त्रासदायक ठरतील पण क्षमस्व. दिंडीत नाचलंच पाहिजे, कीर्तनात नाचलंच पाहिजे, पण त्या नाचण्यात काम्यपण जर विवर्जित व्यावृत्त नाचणं असेल तर ज्ञानदीप लावायला हरकतच नाही, वादच नाही काही. भगवान परमात्मा अदृश्य झाले आणि आहे ते कृष्ण सारथी होऊन रथात बसले. अर्जुनाला म्हणले वेळ व्हायला लागलाय, तुझ्यासारख्या येणाऱ्या काळात सत्ता भोगणाऱ्या सत्ताधीशानं नको तिथे वेळ वाया दवडणं बरं नाही, चल.
हे वाक्य याला टच झालं की वाक्य सामान्याचं नाही. देवा कुणीकडे चालायचं म्हणजे मनमाड मार्गे मालेगाव असाही प्रवास करता येईल, सटाण्याहून जाता येईल, देवळ्याहून जाता येईल, पुन्हा तळेगाव मार्गे पाटोदा येवला असंही जाता येईल. तर कोणत्या मार्गे रथ घेऊ? भगवंताने विचारलं. अर्जुना इकडून घेऊ का इकडून घेऊ? तुम्ही झोपले का सगळेजण? अर्जुना रथ इकडनं घेऊ का इकडनं घेऊ? अर्जुन म्हणला कुणी कुणी घे पण मुक्कामाच्या गावीच. अशी मान होती, मनका गेल्याप्रमाणे. रथ आला, रोज थाटात मंगेश महाराज घोड धरायचं, पाठून हात फिरवायचा, अर्जुनाने उतरायचं, भगवंतानी मग ब्रेक करून खाली उतरायचं. आज तसं नाही. महालाजवळ अर्जुनाने उडी मारली, आत शिरला, विचारलं सुभद्रा इकडे, माझा आवाज ऐकू येते तुम्हाला? रात्रेन काही गोष्टी हळूवारच बोलाव्यात. इकडे काय अंगठी कुठे? अंगठी अंगठी. मुख्य बातम्या. मी जर बाहेरच आली नाही तर अंगठी कुठून माझ्याकडे येणार, असा त्याचा अर्थ आहे. क्षात्र स्वभाव याचा. योद्धा आहे ना अर्जुन, धनंजय आहे तो, पार्थ आहे. राघवला त्याचा मूळ स्वभाव जागा झाला क्षत्रियाचा, आणि त्यांनी मॅन किल्ली तरवार कमरेची काढली, तो मोठ्याने ओरडला. स्पीकर त्यांना बघू द्या ना माझं मुखमंडल. आता आवाज तुमचा मोठा आणि विकोचा पाहिजे. ऑपरेटिंग करताना स्पीकर आणि बोलणारा एकामेकाच्या नजरेला अन्य प्रेमापेक्षा हे दोन गरजेचे असतात, म्हणजे समोरच्यांच्या पेक्षा. क्षात्र स्वभाव याचा. आणि अर्जुन किंचळी फोडली आणि योद्ध्यासारखा ओरडला, सुभद्रे! भीष्माचार्यांची आम्हाला शिकवणूक आहे, स्त्रीवर शस्त्र नाही काढायचं. नेट सांग माझी अंगठी कुठे आहे? हा ललकारीचा प्रतिध्वनी आवाज घोड धरलेल्या कृष्ण परमात्म्याच्या लक्षात आला, आणि पुन्हा तेच वाक्य रिपीट अगेन करतो. परमात्मा म्हणाले याचा लगाम आखडता येईल, तो सैराट झालाय. आत गेले, पितांबर असा माग पडलेला, वेगात गेले, म्हणले काय लावलंय रे? असा हात केला. कसा काय लावलंय? तो म्हणला काही नाही लावलं, जे लावलंय तुझ्या हाताकडे लावलंय, माझ्याकडे काहीच नाही. आणि मग बराच विषय रंगला, आणि मग भगवान म्हणाले इकडे तुझ्याशी मला बोलायचं. काय तुझं वागणं हे बरोबर नाही. कसं काय? गावात होईल शोभा. हे बरं नाही तुझं वागणं. काय झालं? अरे काय तू नशेत होतास, याचा अर्थ असा, विषयरूपी मदिरा प्याल्यामुळे नशेत होता, म्हणजे विषयरूपी मदिरा प्याल्यामुळे तू बेधुंद झालास. माझा हात काय धरलास, डोक्यात काय हात फिरवलास, बोटच काय चाळलंस, अंगठीत काय घातलीस, प्रेम काय म्हणालास, केलं मी सहन सगळं. देवा पण माझी अंगठी तुझ्याकडे कशी काय आली? मी काढून नाही घेतली मला वेड्या, तू मला घातलीस. म्हणजे तू नाही का सुभद्रेची आठवण केली? म्हण हो, मी सुभद्रा झालो. बाबा विदर्भात तुमच्या तिकडे पुढे गेलं, अरे बाप्पा मले काय ठाऊक आहे, मायले येतो घोळाच झाला बुवा. आणि हे जर ठाण्याला गेलो आपण, ठाण्याला शहापूरला, मुंबईला तिकडे, अरे बाप, हा एवढा पोरगा बिगारला, औरा घोळ, सारा लपडाच ना. हे बाला चांगला घोटाळा केला तू. हे फिरण्यामुळे सगळ्या जिल्ह्यातल्या भाषा जवळ कळतात. विठाल परभणी भागात गेलं, म्हटलं का नाही आता पूर्णेला फुकट गावाला कसं जावं, ते मला इकडे कला. मी सांग टाकलं कला म्हणजे झोपा नाही, मला ओळा असा अर्थ आहे त्याचा. अर्थ नाहीत कळत काय. इकडं सिन्नर वगैरे या पट्ट्यात आला, हा बुवा आता आपल्याकडे येईल
यालाही मुलं होतात. येईल म्हणजे आलेले आहेत. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 कथा मोठी आहे. विषय संपला. भगवान म्हणाले, वेड्या, तुला वाटलं की तुला जे वाटतं ते मला कळत नाही. तुला जे वाटतं तेही कळतं आणि तुला जे वाटत तेही मला वाटत नाही तेही कळतं. म्हणून वैष्णवांना अपेक्षित वर्तन करतो म्हणून जाणता एक, आणि तो सर्वज्ञ असल्यामुळं जाणता एक, अशा दोन गोष्टी आहेत. देव जाणता किती वाजल्यात? आपुलिया सत्ता एका एकी. आपल्या सत्तेला 2.5-3-5 वर्षाची मर्यादा आहे. त्याची अखंड सत्ता एकच प्रमाण म्हणा. कीर्तन आपण समाप्त करू. सांगतो तुम्हाला, आयडिया आणून देतो. म्हणजे वृक्षाची पानं, वेदाचं बोलणं, सूर्याचा प्रकाश, समुद्राची रेखा, पर्वतांच्या रांगा, सगळ्या त्याच्याच सत्तेनं चालतो. तुझी सत्तेने वेदासी बोलणे, तुझी सत्तेने वेदासी बोलणे, तुझी सत्तेने वेदासी बोलणे, तुझी सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझी बळे, सूर्यासी चालणे तुझी बळे, सूर्यासी चालणे तुझी बळे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. ऐसा तू ब्रह्मांडाचा धनी, माझे वडील 2004ला खूप आजारी पडले. गणपती क्रिटिकलला बीडला ठेवलं. यश हाती नाही आलं. कोमात गेल्यामुळे मी हिडगेवार हॉस्पिटलला औरंगाबादला घेऊन आलो. सगळ्या चेकअप झाल्या श्री मंगेश महाराज. आणि 17 दिवस ठेवल्यावर मी डॉक्टरना ND कुलकर्णींना विचारलं, डीन होते तिथं. सर म्हणलं काय नेमकं बॉडी रिस्पॉन्स? ते म्हणले अजिबात नाही आहे. म्हणलं मला फक्त एकच अपेक्षा आहे, आता बोलत तर नाही आहेत तर कष्ट आम्ही छिद्र पाडलंय घशाला, पण माझी एकच अपेक्षा आहे, फक्त डोळे उघडून त्यांनी मला एकदा पाहावं. ते म्हणजे जगातले सगळे उपचार झालेत महाराज. म्हणजे इथं नेलं काय दिल्लीला नेलं काय, उपचार सगळे झालेत. आय एम रिलेटिव्ह, तुम्ही माझे पाहुणेत म्हणून तुम्हाला सांगतो म्हणले, पण हात केस बाहेर गेली आहे. डोळे उघडण्याचं सामर्थ्य आपल्या हातात नाही. सगळी सत्ता त्याच्याकडे, सगळी सत्ता त्याच्याकडे. जीवनात संपत्ती मिळते, पण कोरोनाच्या काळात ऑक्सिजन आपल्याला न मिळाल्यामुळं किती गतप्राण झाले. शतपत्र अभंगातलं प्रकरण सांगतो. माझ्या वंशात वर्धाश्रम स्वामीकृत शतपत्र अभंग नावाचं प्रकरण आहे. त्याने असं लिहिलंय, सूक्ष्माती सूक्ष्म जंतू फिरतील आणि लोक मरतील तेने भेणे, वैद्यासी न कळे विकार आकार, मृत्यूपता जाती यमद्वारे. असं त्यांनी स्वच्छ लिहिलंय. हे कॉस्मादी गार्डानी पण लिहिलंय, हे नॉस्ट्राडेमसनी पण लिहिलंय, आणि पैठणच्या संत एकनाथ महाराजांनी सुद्धा लिहिलंय. पृथ्वीवरती 66 वारा सुटेल, बहिणी भावाचा विवाह लागेल, एक ठराविक अल्पवयातली कन्या गरोदर राहील, 18 प्रकट जाती एके ठिकाणी जीवतील, वर्णाश्रम लयाला जाईल, प्रदूषण प्रचंड होईल, लोहगोल फुटेल, अंधकार निर्माण होईल, सगळीकडे आग प्रचंड होईल. परिणामतः आत्ता कळमनुरी, अकोला, अमरावती, नागपूर प्रभागात 47 डिग्री सेल्सिअस तापमान या वर्षात आहे. येणाऱ्या काळात ती 50 ओलांडेल आणि छोट्या छोट्या कणातनं स्फोटक निर्माण होऊन ज्वालामुखी निर्माण होईल. हे संत वचन कधी वाया जाणार नाही, लक्षात ठेवा. ही ताकद आहे, ताकद आहे. म्हणून चिरंजीव पद आणि संतांचे आदेश जीवनात कोण धुकारून लावू नका. शेक्सपियर कास्मादी गार्डा कीर्तनात मांडाच वेल एज्युकेटेड असल्यामुळं, पण संत वाङ्मयाचा अर्थ लावता लावता नाकी नव येतं. 10 ते 15 अभंगाच्या पुढे माझ्या जीवनात मला हिंमत झाली नाही अभंगाचा अर्थ नीट सांगण्याची.
अजूनही मला कळलं नाही, उमगत नाही, समजत नाही. नित्य तोच अभंग निवडा, रोज त्याची अर्थभरितता, स्वच्छता, विपुलितता आणि त्याचा स्वाद वेगळा वेगळा द्रवायला लागतो. पखवाज तोच, तेच मंगेश महाराज, पण तोच धेन ना धे इंदे ना गा धेन ना ते आत्ता किती रिकेट धेन. पण वाजून वाजून एवढा मिठास होतो की पंडित भीमसेन जोशींनी गावं आणि मांडूल व्हावी. तोच स्वर यमन तोच, पण पंढरनाथ बुवांनी गायला की अजून छान. धेंत धेंत धा धा धेंत तिरकट धेंत धागे तिरकट. पखवाजाचा ठेका हाच 8 मात्रेचा, पण वजन, ताकद, मिठासपण, पोषक साथ ही साधनेनं तयार होत असती. त्यातनं अर्थ आणि आनंद द्रवत असतो. विठ्ठल विठ्ठल आपुलिया सत्ता एका एकी, तो एक दिशी परिच्छिन्न स्वतंत्र आणि पूर्ण ब्रह्म सनातन आहे. त्यामुळे त्याची सत्ता कायम आहे, आपली अस्थिर आहे. कोणत्याच महाराजांची मरेपर्यंत कीर्तन त्याच्याच मार्गदर्शनाने एका प्रभागामध्ये पूर्ण होत नाहीत. खोकाचा खेळ सुरू झालाय. हा आला की उद्या नवीन, तो आला की त्याच्यापेक्षा दुसरा, अजून 13वा. मी हे तत्वचिंतन सांगितलं. उद्या एखादं गाणं, परवा एखादा पोवाडा, 13वा एखादा शेर शायरी, जुना पुसल्या जातो. मी कोणाला वाईट म्हणत नाही, पण श्रद्धा नावाचं प्रकरण आणि समजूत या बाजू अजून खूप दुर्दैवी आहेत. नाव पुन्हा घेतो मी मर्मज्ञ महापुरुषाचं, जगन्नाथ बुवांचं चविष्ट कीर्तन आणि स्वादभरित अर्थसंगती, डुंडा महाराजांची कीर्तनं, मोहनानंद गिरींची कीर्तनं हृदयाला हात घालत असायची. बिनचूक नकाशा कीर्तन सगळेच करतात. संस्थेच्या क्रमात बिनचूक नकाशा प्रतिपादन करणारे आमचे पठाडे बुवा. विपुलित चिंतन, उत्तम चिंतन, साग्रता. मी म्हणत नाही 1000 कीर्तन एका अभंग, 4च करा, पण ते बिनचूक असे सुंदर. मन हे रामरंगी रंगले एकच आणि माझे माहेर पंढरी. कुठेही लोक करायचे त्यांना तुम्ही हे म्हणा. मी माझ्या जीवनातली घटना सांगतो. शौनक अभिषेकी शिर्डीला आले होते, साकोरीला. माझे 2 दिवस कीर्तन होते तिथे आणि मी संगीत भजन आहे त्यांचं म्हणून ऐकायला 3ऱ्या दिवशी पुढचं कीर्तन रद्द करून थांबलो होतो. मला गाणं आवडतं म्हणून, वादवण आवडतं म्हणून. शौनकजींनी खूप गायलं. फुलले रे क्षण माझे, हे सुराणो चंद्रभा, हे सगळं त्यांच्या काही रचना अनावड गायल्या. मी एक चिठ्ठी लिहिली. असा भोळा बाबडा साध्या दाढीतला, आपल्या त्या क्षेत्रात कोण मोजते, आपण आपल्यातले शहाणे पण त्यांच्यातले वेडे. मी त्यांना चिठ्ठी लिहिली एवढी एवढी आणि सांगितलं, तुम्ही तुमच्या रचना गाण्यापेक्षा स्वर्गीय बाबांच्या रचना गा. कोणाच्या? म्हणजे अभिषेकी बुवांच्या. आणि मग त्यांनी गायलं, ऋते कुणाला काटा ऋते कुणा, आणि जोरादाला हात घातला आणि मग टाळ्यांचा कडकडाट झाला. ते जाताना मला सेख्यान करून गेले. मी म्हणलं, तुमचं गाणं तयारच आहे, पण बाबांची प्रासादिकता तुमच्यापेक्षा अफलातून आहे. प्रासादिकता प्रासादिकता. कंटाळलेल्या श्रोत्यांना अधिक कीर्तन न करता इज्जती जय विठ्ठल करतो. देव जाणता आपुलिया सत्ता एका एकी. देव कसा आहे? दुसरं चरण. देव चतुर देव चतुर देव चतुर देव चतुर परमात्मा चतुर आहे. सगळ्यांच्या पाठाचं प्रमाण आहे. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळामणी, धन्य तुची विठोबा. त्याच्या चातुर्याला सीमा नाही.
दोन भाऊ आहेत, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू, दोघही, आणि दोघही अतृप्त आहेत. हिरण्याक्ष शब्दाचा ते हिरण्य म्हणजे सोनं आणि आक्ष म्हणजे डोळे. तो राक्षस होता तरी पंढरी वा, तो एखाद्या पदार्थाकडे पाहिलं की त्याचं सोनं होत होतं, निदान त्या काळात तरी आपण असतो तर जमलं असतं. आता लोखंडाच्या युगात आलो, किंवा हिरण्याक्षाची कृपा असती ना, आपण माईकला स्पर्श केला असताना एवढं जरी सोन्याचं झालं असतं तरी पुन्हा वर्षभर फिरायची आवश्यकता नसते लागली कल्पना. पण आपण लोखंडाच्या युगात जन्माला आलो. फायबर आणि लोखंडाचं युग आहे. लोक सांगतात आम्ही आत्ता 1.5 कोटीचा बंगला छान केलाय आणि तुमच्या कृपेनं संतांच्यासाठी एक वर रूम काढली आहे, त्याचं नाव संत निवास ठेवलंय. हे असं बोलणारे जे जे आहेत ना ते लबाडबार का सगळेजण, तुम्हाला सांगतो. असं हे सगळं तुमच्यासाठीच, म्हणजे तुमचे पाये लागावे. मला नावची कर माझे नाही कळलं तुम्हाला? लबाडी, बाकी काही नाही. मग मी त्याची तर मुक्काम केला. म्हणलं हे विश्वाची माझे घर, आईशी मती जयाची स्थिर. तुम्हाला कधी जायचे? मला आता जाणे नाही. तुम्हाला का? म्हणलं हे आपलंच आहे असं तू म्हणालास. म्हणलं काय निवळला बाडी बघा. ते कोणत्या तरी पिक्चर मध्ये तर मकर नाना स्पोराच्या खिशात कोणत्या नेत्याचा खिसा असतो, ते काय काय फोटो असतो. मी काय नाही मी नाही पाहिला तो. मी नट सम्राट पाहिला होता. मी जे आहे ते सांगितलं तुम्हाला. हा नाही पाहिला. कोण, काय नाव आहे त्याचं? हा 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 तोच काय मकर नाणास्पोरे, आमच्या बीडचा तो. हा बीडचा. त्याचे काका आमच्या गावी मॅनेजर होते. तुम्ही रेकॉर्डिंग नका ना करू यार प्लीज, मला मुक्त जीवन जगू द्या. भावनेच्या पोटी कधी रंगाव म्हणून एखादा शब्द आपण अधिक बोलतो तो टच करून लोक लगेच सोडतात आणि आम्हाला क्रॉस होतो प्रॉब्लेम सगळा. म्हणून बाकी काही नाही, करायला हरकत नाही. आता इतक्या युट्यूबला कीर्तन आहेत की त्याचा कंटाळा आलाय, आता नको वाटायला लागलाय. आणि कंटाळाला त्याचं दुसरं एक कारण आहे, रोज तरी वेगळं कोणासमोर काय काय सांगावं. नाही कळलं ना तुम्हाला? जे शहाणे त्यांना कळलंय. रोज स्टडी करणार का वेगळ्या अभंगाचा? शक्यच नाही. 600 प्रवास करायचा, 300 600 प्रवास करायचा, 4 2 8चा प्रवास करायचा किलोमीटरचा, होतच नाही ते. त्याच्यासाठी चातुर्मास योजना आहे की त्या काळात चिंतन करावेत आणि 6 महिने माल कमवावा. म्हणजे वैष्णवाचा मालक खरा असं म्हणावा, असं म्हणा. आणि तुरा वस्तूसी, माल म्हणजे पैसे नाही हो, माल म्हणजे चांगुलपण, असा त्याचा अर्थ आहे. देवचतुर याबद्दल सांगत होतो. विषय थोडासा पांगला असं मलाच वाटतंय. तो अनासपुरे खिशात वेगळे फोटो ठेवायचा. आम्ही तुमचाच कार्य करताय असं ते काहीतरी बोलतो बघा तो. ती बीडची भाषा तो बोलतो. वा काय नेसला का नाही तू आतू? नाही वार फिर आलं तर काय करशील बुवा? अरे मी जर महाराज नसतो तर मी सिरियल मध्ये आता हवा युद्धामध्ये असतो सध्या. विठाला 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 विठाला. आणि ते जेव्हा वर जात इंद्राकडं, आग बाबो इथं तर बाया नाचत्यात. मी माझ्या मनात आलं ना आता सध्या, ते महाराष्ट्रात जे विनोदाचार्य म्हणतात ना त्याला झोपवण्याची ताकद माझ्यात आहे, लक्षात घ्या. नुसता धिंगामस्ती नाही, तात्विक चिंतनाच्या द्वारे माध्यमात. काय आलसेल पण नाही खालच्या लेव्हलला, दर्जेदार पण त्याला. तो नाही का प्रत्येकाचं तो म्हणतो हे काय, मी तुमचाच कार्य करताय मॅडम, मी तुमच्याच पक्षाचा आहे ना. तस हे हिरण्याक्ष हिरण्यकश्यप होते. ते वेळ साधू होते, संधी साधू होते. ते हिरण्यकश्यपू इतका राग करायचा हिरण्याक्षाला वराह रूपात यज्ञमूर्तीने मारल्यामुळं. आणि त्या हिरण्यकश्यपूला मुलं होते, लहाद, अल्लाद, सल्हाद आणि प्रल्हाद. किती नाव सांगून दिले मी. प्रल्हादाला मारण्यासाठी
हिरण्यकश्यपूने खूप प्रयत्न केले. अग्निकुंडा माझी टाकीला प्रल्हाद, नामदेवराय वर्णन करतायत. बांधोणी पाषाण बुडविला सागरी, संतांची वचन आहेत. तरी त्या प्रल्हादाला काही झालं नाही. म्हणजे प्रकरसेन ल्हादः इति प्रल्हाद, आल्हाद, भक्ती सुखाचा आल्हाद देणारा प्रल्हाद. भगवान प्रल्हाद हा लढिवाळपणाचा जोड होता एकदम. प्रसंग असा झाला, त्यांनी सांगितलं मी सतप मंद्र द्रोण्याम तपदारुण उच्चते. मी एवढी तपश्चर्या केली, ब्रह्माच समोर आले. ब्रह्मा चतुराननाच्या मुखातून निघणारा शब्द हा चतुर देवाच्या मुखातून निघणार आहे. ज्याचे नाभी कमली जन्म चतुरानना, विष्णू त्याचा बाप, त्याचा मुलगा ब्रह्मा, आणि ब्रह्माचा आशीर्वाद हिरण्यकश्यपूला. रात्री नाही, दिवसा नाही, आत नाही, बाहेर नाही, शस्त्र नाही, अस्त्र नाही, स्त्री नाही, पुरुष नाही, आत नाही, बाहेर नाही, 12 महिने नाही, स्वतंत्र अधिकाचा तुझ्यासाठी. उंबरठ्यात धरला न फाडला, कथा समाप्त. चर्चा झाली, काय देवाचं चतुरपण आहे. देव चतुर जीव चतुर, जाणोनी अंतर वर्ततसे. देव निराळा, देव निराळा, अलिप्त विटाळा म्हणे तुका, किंवा तुका म्हणे जगत उत्पत्ती करता ईश्वर, जगताच्या सुखदुःखापासून स्वतंत्र परा असतो, म्हणूनच तो जाणीवेचा देव आहे. पाथरशेंबे गावातील सज्जन श्रोते, श्रवण करणारे स्त्री पुरुष, अबालवृद्ध, अन्नदाते, आयोजक, नियोजक, निमंत्रक, उपासक, हितचिंतक, समीक्षक, अभ्यासक, संप्रदायातील ज्ञात अज्ञात, हरिभक्त, पत्रकार बांधव, या परिसरावर प्रेम करून कीर्तन सेवेत समर्पण करणारे लोक, संप्रदायावर निष्ठा ठेवणारे सज्जन, तुमच्या सगळ्यांना एक विनंती आहे. व्यसनाधीन जीवन जगू नका, गायींच्या कत्तली करू नका, वृक्षांच्या तोडी करू नका, गाव स्वच्छ ठेवा, राजकारणापुरतं राजकारण करा. निवडणुका संपल्या की गावाच्या आणि परिसराच्या विकासासाठी हातात हात देऊन परिवर्तनवादी जीवन जगा. ज्ञानोबाराय तुकोबाराय उपलक्षणाने जगातल्या सगळ्या संतांच्या चरणाचा आश्रय करा. गाथा ज्ञानेश्वरी, चिरंजीवपद, भागवत, दासबोध इत्यादी ग्रंथाचं परिशीलन करा आणि गळ्यात कंठी तुलसी धारण करून आचारशुद्ध जीवन जगा. आज माझ्याबरोबर काही 4-5 माळ आहेत, ज्यांना माझं कीर्तन रुजलं असेल, फावलं असेल, आवडलं असेल. मला संपत्ती देऊ नका, धन देऊ नका, माळ घालून रुपये नाही दिला तरी चालेल, पण मी येऊन कुणीतरी संप्रदायाचा अनुयायी झाल्याचा मला अनुभव मिळेल. हे कीर्तन तुम्हा सगळ्यांच्या चरणी समर्पित, वाक्पुष्प समर्पित करतो. हनुमंत ही बुद्धिप्रदाती देवता आहे, त्याच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला विराम देतो. आणि ज्याच्या कृपेनं आजचं कीर्तन झालं त्या शनेश्वर देवतेने मला वक्रीनं येता अनुकूल ग्रह स्थिती निर्माण केल्याबद्दल माझी पत्रिका आज सुव्यवस्थित चालली. नाही तर वक्री म्हणजे स्पीकर किंचाळणं, मध्ये अशा आवाज येतात, कधी कधी चालू केलं, पखवाजाच्या पानाचा डॉल्बी सारखा आवाज वाजणं, छातीत अटॅक येतो कधी कधी. पण मंगेश महाराज, शेवटी ईश्वराची दया, त्याच्या कृपेनं मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. हे काम तुम्ही केलं. काही ज्ञात अज्ञात हरिभक्तांची मी नावं घेतली नाहीत, घेतली असं गृहीत धरून माझ्यावरती निष्कपट प्रेम तुम्ही करावं अशी भावना आहे. एका म्हणता भलेन दुजा सहजची निंदिले, म्हणून कोणाचंच न घेता तुम्ही सगळे माझेत. केवढं छान प्रांगण भरलंय आणि बैठक व्यवस्था चांगली, प्रकाश खूप चांगला आहे आणि मंडप नाही, हे एका दृष्टीने फार बरं झालं. नाही हेही चांगलंय, नाही हेही चांगलंय. त्याचं कारण असं आहे की फार गुदमरलं या 2-3 महिन्यात, एवढा त्रास झाला की मला बऱ्याच कीर्तनात म्हणावं लागलं, चला हवा येऊ द्या, म्हणजे पंखा लावून. तर इथे ऑलरेडी आली ना, आणि आला शीतल शांतीचा वार आज, आणि पाथरशिंब्यात तेने सुख झाले या शरीरात, आनंद वाटला. अशा वातावरणात एकटा मी 7 दिवस करू शकतो कीर्तन कथा. असं रोज 2 तास भागवत पाहिजे आपलं नित्य. मला रामायण काही येत नाही, पण मी शिकणार आहे. आता मी मगवाई बोललो ना, आताही बोलतो की आता रोज कीर्तनात प्रवास करण्यापेक्षा 7-7 दिवस एका गावात मुक्काम करून जर अधिक मिळत असेल तर थांबायला काय हरकत आहे. जगन्नाथांना बोलताना असं बोलायचे, म्हणलं की अण्णा भोजनानंतर मुखशुद्धी घेता का? ते म्हणायचे घेण्यास हरकत नाही, पण ती सुपारी दातादिकांच्या मध्ये अडकल्यास पुन्हा काय करावं? दातादिकांच्या मध्ये अडकल्यास पुन्हा काय? दातादिकांच्या मध्ये म्हणजे दात आणि हिरडीच्या मध्ये, असं त्याचा अर्थ. ही मजेदार मंडळी होती. सदानंद गुरुजींची कीर्तन, साखरे महाराजांची कीर्तन, घुलेबुवांची कीर्तन, म्हणजे विठ्ठल महाराजांची कीर्तन, रसज्ञ मंडळी होती. हे कीर्तन
तुमच्या चरणी समर्पित करतो. सेवेला विराम देतो. तिन्ही भजन एकत्र होतील. हारावाले, बुक्यावाले, शालीवाले, ट्रॉफ्यावाले तयार राहा. विठोबा रखुमाई हा